मुंब्राच्या दरम्यान लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू. ठाण्याच्या नायब तहसीलदारांची माहिती. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना. दरवाजाला लटकत असलेले प्रवासी ट्रॅकवरती पडल्याची माहिती आहे. 2 लोकलमधील प्रवासी दरवाजाला लटकत असल्यामुळे दुर्घटना. कसाऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये लटकलेले प्रवासी शेजारून सीएसएमटीकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधल्या प्रवाशांना घासले गेले आणि त्यामुळे हा अपघात झाला. दुर्घटनेमध्ये दोन्ही लोकलमधील प्रवासी रेल्वे ट्रॅकवरती पडल्याची माहिती. 13 जणांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं. रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती. लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी रेल्वे कर्मचाऱ्याचाही मृत्यू. बाबासाहेब मुख्यादल असं मृत रेल्वे जीआरपी कर्मचाऱ्याचं नाव आहे. मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान असलेल्या धोकादायक वळणाच्या संदर्भात रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिणारा प्रवासी सुद्धा जखमी झालाय. आज झालेल्या लोकल दुर्घटनेमध्ये कुणाल नावाचा मनसे कार्यकर्ता जखमी झाल्याची अविनाश जाधव यांची माहिती. लोकल दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची कळवा रुग्णालयाच्या बाहेर गर्दी. यावेळी मृतांच्या कुटुंबियांचा एकच टाक. लोकलमधून पडलेल्या 3 जणांची ओळख पटली. जखमी महिला प्रवाशाची रेल्वे प्रशासनाला माहिती. जखमींवरती उपचार सुरू आहेत. कळवा हॉस्पिटलकडून 10 प्रवाशांची यादी जाहीर. यामधल्या एकाचा मृत्यू तर अन्य 9 प्रवासी जखमी झाले आहेत. ठाण्याजवळच्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू. ठाण्याच्या नायब तहसीलदारांची एबीपी माझाला माहिती. मृत आणि जखमींच्या नातेवाईकांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची सुद्धा माहिती. असे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जरा जरी धक्का लागला तरी सुद्धा लोक लोकलमधून पडतात. मुंब्रा स्थानकावरती सेफ्टी पॅरामीटर नाहीत. मुंब्रा प्रवासी संघाचे रफिक शेख यांची संतप्त प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकल दुर्घटनेवरती शोक व्यक्त. मृत प्रवाशांना मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. लोकलमधून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शोक व्यक्त. उपनगरीय रेल्वेमधील गर्दी. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याची एक्सपोस्ट. श्रीकांत शिंदेंकडून कळवा रुग्णालयामध्ये जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस. दुर्घटनेचा रेल्वे प्रशासनाकडून त्यांनी आढावा घेतला आहे. दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. केंद्राकडे यासाठी सरकार म्हणून पाठपुरावा करणार. श्रीकांत शिंदे यांची लोकल दुर्घटनेच्या नंतर प्रतिक्रिया. लोकल ट्रेन्समधली वाढती गर्दी अपघाताचं मुख्य कारण. मात्र असं असलं तरी सुद्धा असे अपघात घडल्याच्या नंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही. शरद पवार यांनी रेल्वे प्रशासनाला खडसावलं. मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रवासी लोकलमधून पडल्याची दुर्घटना. खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. रेल्वे प्रशासनाने अलर्ट राहणं गरजेचं असल्याचं सुद्धा म्हस्के यांचं वक्तव्य. आताची एक मोठी ब्रेकिंग बातमी बघूयात. अरबी समुद्रामध्ये मालवाहू जहाजाला भीषण आग लागलेली आहे. कोलंबोवरून नावाशेवाला हे मालवाहू जहाज जात होतं आणि याच दरम्यानची ही घटना आपण बघतोय. अरबी समुद्रामध्येच या मालवाहू जहाजाला आग लागलेली आहे. याची दृश्य सुद्धा आता समोर येत आहेत. कोलंबोवरून निघालेलं हे जहाज होतं आणि मालवाहू जहाज असल्यामुळे यामध्ये वस्तूंचा सुद्धा साठा होता. नावाशेवा बंदरामध्ये हे मालवाहू जहाज जाणार होतं. मात्र दरम्यानच्या या प्रवासामध्ये या जहाजाला आग लागलेली आहे. आताची ही बातमी आपण बघतोय. एक ब्रेकिंग बातमी. तर समुद्रामध्ये झालेली ही दुर्घटना. अरबी समुद्रामधल्या एका मालवाहू जहाजाला लागलेली ही भीषण आग आणि त्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय. जी प्राथमिक माहिती आपल्या हाती येते. कोलंबोवरून हे जहाज भारतामध्ये येत होतं आणि मुंबई जवळच्या नावाशेवा बंदराला हे जहाज जाणार होतं आणि त्या दरम्यानची ही दुर्घटना आहे. सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. सोमेश. कोलंबो ते नावाशेवाला जाणारा MV1 503 या जहाजाच्या मध्ये खाली विस्फोट झाल्याच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार आता जे भारतीय तटरक्षक दलाने माहिती दिली आहे त्यानुसार सध्या या विस्फोटामध्ये 4 जे चालवणारे ड्रायव्हर फोर्सचे 4 सदस्य बेपत्ता आहेत आणि त्यासोबत 5 चालक दलाचे सदस्य सध्या जखमी झालेत गंभीररित्या असं कळतंय.
एकूण 22 चालक दलाचे सदस्य आणि त्यासह कंटेनर असा हा एक व्यापारी वाहतूक करणारं जहाज होतं. या जहाजामध्ये अशा स्वरूपाची दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. अगदी सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. मुंब्रा लोकल दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार, मनसेच्या अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. फलाटांची लांबी वाढवण्याची आणि लोकल सेवा वाढवण्याची सुद्धा केली मागणी. बाहेरच्या लोंढ्यांमुळे लोकल सेवा कोलमडल्याची राज ठाकरे यांची टीका. नियोजन नसल्यामुळे संपूर्ण शहराचा विचका झालाय. मेट्रो मोनो रेल्वे सुरू करून काहीही होणार नसल्याची प्रतिक्रिया. रेल्वे मंत्री की रील मंत्री, मुंब्रा लोकल दुर्घटनेच्या नंतर आदित्य ठाकरे यांची रेल्वे प्रशासनावरती टीका. घटना दुर्दैवी असल्याची सुद्धा प्रतिक्रिया. रेल्वे प्रशासनाने एसी लोकलची संख्या वाढवली, मात्र साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्या नाहीत, त्याचाच हा परिणाम आहे. आव्हाड यांची प्रतिक्रिया. दिवा मुंब्रा कळवामधील वाढती लोकसंख्या बघता दिव्यावरून टर्मिनल्स वाढवण्याची केली मागणी. रेल्वे प्रशासन मठ्ठ, त्यांच्याकडे वेळेवर रुग्णवाहिका देखील नसतात. सर्वांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार. माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याकडून लोकलमधून प्रवासी पडल्याच्या दुर्घटनेवरती संताप व्यक्त. ठाणे ते डोंबिवली परिसरामधील लोकसंख्या ज्या गतीनं वाढली त्या गतीने आपण वाहतुकीची व्यवस्था वाढवू शकलेलो नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून खंत व्यक्त. तर पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही वक्तव्य. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून पडून दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू. 2023 साली 2590 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची रेल्वेचीच माहिती. मागच्या 20 वर्षांमध्ये लोकलमधून पडून 51,802 प्रवाशांचा मृत्यू झालाय. मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून ही माहिती समोर आली आहे. नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असतील. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांची माहिती. लोकल दुर्घटनेच्या नंतर रेल्वेचा निर्णय. लोकलची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू. सर्व लोकलचे डबे 12 वरून 15 पर्यंत करण्यात येणार. रेल्वे प्रशासनाची माहिती. कल्याण ते कसारा 3ऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन सुरू असून सीएसएमटी पर्यंत 6वी लाईन टाकण्यात येणार आहे. कल्याण ते कर्जतच्या दरम्यान सुद्धा नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू. रेल्वे प्रशासनाची माहिती. आणि थेट जाऊयात, रवींद्र चव्हाण बोलतायत. 2 रेल्वेच्या गाड्या ह्या अत्यंत जवळ आल्या आणि पुढच्या डब्यामधील काही मंडई ही पाठच्या डब्यामध्ये असणाऱ्या लोकांवरती ती खाली पडल्यानंतर पाठच्या डब्यावरच्या लोकांवरती आपटली. काही लोक रेल्वेच्या आत पडली, त्यामुळे त्यांना कमी लागलं आणि काही लोक रेल्वेच्या बाहेर पडली. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की आतापर्यंत 4 जण जे आहेत त्यांना ते दुर्दैवी असं त्यांना मृत्यू झालेला आहे. या ठिकाणून 2 जे रुग्ण होते की ज्यांना डोक्याला मार लागला होता त्यांना ज्युपिटरमध्ये हलवण्याच्या संदर्भातला निर्णय तिथल्या मेडिकल ऑफिसर्सनी घेतला. त्यामुळे तिथेही ज्युपिटरमध्ये त्यांच्यावरती तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सगळी मंडळी हे उपचार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु त्यांची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट आहे असं ज्युपिटरच्या असणाऱ्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे. इथे असणारे सर्व रुग्ण जे आहेत ते रुग्ण त्यांच्यावरती तातडीने इलाज सुरू झालेले आहेत. तज्ज्ञ डॉक्टर्सही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या सर्वांवरती इलाज हा सुरू झालेला आहे. त्यामुळे झालेली घटना आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पिकअप ओव्हर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही
नोकरदार वर्गांची असते आणि एखादी जरी ट्रेन लेट झाली की दुसऱ्या असणाऱ्या ट्रेनवरती येणारा लोड आणि कामावरती जाण्याची असणारी घाई या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त जे बऱ्याच वेळेला लक्षात आलं आहे की कामावरती घेऊन जात असताना आपला स्वतःचा टिफिन किंवा कागदपत्र ज्या सॅगमध्ये पाठीशी लावलेले असतात आणि मग त्यामुळे कदाचित थोडीशी ज्या ॲक्सिडेंट होण्याची सर्वात जास्त जी भीती आहे ती त्यामुळे असते. कशामुळे झालं किंवा काय कारण आहे हे नंतरच्या काळामध्ये नक्की लक्षात येईलच, परंतु थोडंसं हॅलो तर रवींद्र चव्हाण बोलत होते आणि सगळ्याच रुग्णांवरती सध्या तातडीनं उपचार सुरू आहेत. लोकल अपघातामध्ये जे 4 मृत्यू झाले ते दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलंय. बैठक व्यवस्थेनुसार शरद पवार यांच्या शेजारच्या खुर्चीवरती असलेल्या नावाची प्लेट उचलून अजित पवार यांनी बाजूच्या खुर्चीवरती ठेवली. कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्याच्या नंतर शरद पवार निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. उद्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे होतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती मेळाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राष्ट्रवादीचा उद्या पुण्यामध्ये 26वा वर्धापन दिन. या निमित्तानं सोहळ्याचा टीझर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रदर्शित करण्यात आला. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जून अखेरपर्यंत निवडला जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. मोदी सरकारची ऐतिहासिक 11 वर्ष ही जनतेच्या सेवेतील संकल्प, समर्पण आणि समर्पणाचा सुवर्ण काळ आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक्सपोस्ट. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई संपर्क नेते सिद्धेश कदम यांचा शिवसेना शाखा भेटीचा दौरा. उद्धव ठाकरे आजही आपल्याला फोन करतात. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचा भाषणामधून दावा. तर भाषण संपल्याच्या नंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संजय राठोड यांनी आपण वक्तव्य केलंच नसल्याचाही घुमजाव. पुण्यामध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकत्रित फोटो असलेला बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी दोघांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावले. 13 जूनला आदित्य ठाकरेंचा तर 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. सोलापूर विमानतळावरती 15 वर्षांच्या नंतर नागरी विमान उतरले. गोवा विमानतळावरून सोलापूरला विमान आलं. 1948 साली सोलापूर शहरामधल्या होडगी रोड परिसरामध्ये विमानतळाची उभारणी करण्यात आलेली आहे. इंडिगोच्या पाठोपाठ अकासा एअर ही नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणासाठी सज्ज. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या सोबत भागीदारीची अकासाकडून घोषणा. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000चं मानधन आणि इतर 17 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण झाले. या प्रकरणाची सुनावणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे. मात्र 10वा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. प्रत्येक दिवस न्याय मागण्यामध्ये आणि दुःखामध्ये गेला. वैभवी देशमुख हिची प्रतिक्रिया. तर ज्यांनी हत्या प्रकरणामध्ये आरोपींना मदत केली त्यांचं नाव तरी जाहीर करा, वैभवी हिची मागणी. महाराष्ट्रामध्ये 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता 607. तर राज्यामध्ये 814 रुग्ण यशस्वीरित्या बरे झाले. म्हाडाच्या अभय योजनांची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत. अभय योजनेच्या अंतर्गत पुनर्विकसित इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफ होणार आहे.
80 गृहनिर्माण संस्थांना याचा लाभ होईल. एसटी महामंडळाला मे महिना अखेरपर्यंत 2640 पैकी 1569 स्वमालकीच्या एसटी बसेस मिळाल्या. तसंच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यामध्ये येण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांच्या बाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन उभारले जाणार. पर्यावरण संवर्धनाच्या सोबतच पश्चिम रेल्वेच्या महसुलामध्ये सुद्धा यामुळे भर पडणार आहे. विदर्भामध्ये अचानकपणे उन्हाचा तडाखा वाढलाय. नागपूरमध्ये पारा 43 अंशांवर 1.5 महिन्यांच्या नंतर सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईमध्ये आर्द्रता वाढलेली आहे. उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले. पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहील, हवामान विभागाचा अंदाज आहे. लातूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. परिणामी शहरामधल्या अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी लोकांना जीव मुठीत घेऊन रात्रही काढावी लागली. तर लातूर जिल्ह्यामध्ये शेती मशागतीच्या कामांना काहीसा वेग आलाय. पावसाने खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना सुरुवात. खरीपाची पेरणी लांबणीवरती जाण्याची सुद्धा शक्यता आहे. धुळ्यामधल्या शिरपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विविध फळबागांचं तसंच शेतीचं नुकसान झालंय. खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून सडक अर्जुनी तालुक्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचेही निर्देश. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी